अधिपती फोन का नाही उचलत आहेत? गुड मॉर्निंग मॅडम. अरे विनय, गुड मॉर्निंग. मिताली नाही आली? नाही, ती येते. मी डायरेक्ट भाजीच्या दुकानावरून आलो ना. ही घ्या भाजी. थँक्यू. किती झाले? अहो राहू द्या, महिना भरला की द्या. ठीक आहे, मी तुला ऑनलाईन देईन ना पैसे. ही पिशवी कोणाची आहे? धाकले सरकारांची. त्यांना दिली नाहीस? नाही ना, अहो त्यांनी फोन तर उचलला पाहिजे. आता मिताली येते ना, ती घेऊन जाईल. अधिपतींनी माझाही फोन नाही उचलला. खरं तर असं कधी करत नाहीत ते. एरवी ते लगेच फोन उचलतात किंवा कॉलबॅक तरी करतात. सगळं ठीक असेल ना? सगळं ठीक नाहीये मॅडम. मिताली, काय झालं? त्यांची सायकल चोरीला गेली आहे, म्हणून त्यांचं डोकं फिरलंय. सायकल चोरीला गेली आहे? खूप चिडलीत धाकले सरकार. लय जीव होता सायकलवर त्यांचा. तिला राणी म्हणायची धाकले सरकार. सायकल ताई, तुझे लय उपकार झाले बाई. थँक्यू. तुला मी घेऊन जातो आणि रिपेअर करतो. तर तू आपली झालीस, मी हिला घेऊन जाणार. टेन्शन घेऊ नको तू. हिच्या पायात तर पडलंच बाई राव. अशी कशी गेली सायकल चोरीला? त्यांनी सेफली ठेवली नव्हती का? खूप सेफ ठेवली होती मॅडम. जीवापेक्षा जास्त तिला जपत होते धाकले सरकार. मग कुणी नेली असेल सायकल? मला माहितीये मॅडम, भंगारवाल्या नेली आहे. भंगारवाल्यानी? हो. सगळीकडे हुडकली, नाही गावली. नाही नाही. अरे मग गेली कुठं पव्या? कुणी घेतली म्हणायची? मला सांग, कालपासून कोण कोण आलं होतं तिथं? हेच आपले घरचे नोकर चाकर ये जा करत होते, पण कोणी बाहेर आलं नाही. अरे गेली कुठं मग? हो, भंगारवाल्याने नेली आहे सायकल. तो नेहमी येतो धाकले सरकारांच्या घरी. काल रात्री बी आला होता. तू ओळखतेस त्यांना? हो, भंगाराचं दुकान आहे त्यांचं. म्हणजे सायकल भंगारात नेली आहे तर? होय मॅडम, धाकले सरकार लय अपसेट आहेत. ठीक आहे. कुठे आहे ते दुकान? आपण मिळवून देऊ त्यांना सायकल. पण मोडली आहे ती. अगं ठीक आहे मिताली, मोडलेल्या गोष्टी पण जोडता येऊ शकतात. म्हणजे? मला सांग, तुला माहितीये दुकान कुठे आहे? होय, तुम्ही आणणार परत? अगं मिताली, त्यांनी एवढं काही केलंय माझ्यासाठी. मी एवढं तर करूच शकते. चल दाखव मला तू. चल. असं का व्हायलं माझ्या संग राव? हे जी गोष्ट मला आवडते ती माझ्यापासून लांबच जायला लागली आहे. सोनेरी आठवण होती राव ती सायकल. म्हणजे जीवापेक्षा जास्त प्रिय होती माझी. कुणी घेतली असेल? सूर्या भावा, अरे काय काय भानगड आहे माझ्या संगच? असं का गेली कुठं सायकल रे राणी? ऐकलं ना आम्ही काय सांगितलं ते? अर्ध्या तासात काम व्हायला पाहिजे. हा सरकार, घरचे बाई समधीकडे शोधलं, कुठं बी नाही सायकल. सरकार, गाड्यामध्ये बी उडकलं, पण तिथं बी नाही सायकल. नीट हुडका, सायकल मिळाली पाहिजे. चला निघा. होय सरकार. कुणी नेली असेल ती सायकल? मॅडम, हेच ते दुकान.
त्यांचे तू का नाही जरा तुझ्या रागावर कंट्रोल करायला शिक, कळलं काय? कशाला तोडलीस का तू त्या अधिपतीची सायकल? हा, आता त्या अधिपतीला कळलं का नाही तर तुझं काय खरं नाही. मम्मी मी माझ्या पद्धतीनं हँडल करीन समजा. ए हँडलवाली आली मट्टी, समज तर न्याच केलंय ना व? हं? आता प्रार्थना कर का त्या भंगारवाल्यापर्यंत कुणी पोहोचू नये म्हणून, कळतंय काय? मोडीत काढली आहे ती पूर्ण, त्याचे पार्ट त्याचे वेगळे झालेले आहेत. पण दादा आम्हाला हवी आहे ती सायकल. हो ताई, सायकलचे सगळे पार्ट तोडलेत, भंगार झाली. तुम्ही काय करणार? आम्ही दुरुस्त करून घेऊ ना. अहो रिपेअरिंगचा खर्च खूप येईल तुम्हाला. किती होईल खर्च? साधारण 4-5 हजार येईल बघा. काय? म्हणून सांगतोय त्यापेक्षा नवीन घ्या की. नाही नाही, आम्ही हीच दुरुस्त करून घेऊ दादा. ह्याचे किती होतील सांगा. हे बघा टोटल बघा 6,000 होतील. काय? अहो दादा लुटताय तुम्ही, एवढे पैसे होतात का? 6,000 तुम्ही कितीला घेतली सायकल? धाकले सरकारांनी पाठवले आम्हाला. सांगू का त्यांना? हा झाली. दादा प्लीज योग्य किंमत सांगा ना, आम्हाला हीच सायकल हवी. हे बघा तुम्ही दाखल्या सरकारांचं नाव घेताय ना, मग 2,000 द्या. नाही नाही 500. हे बघा तुमचं नाही आमचं, 1,000 द्या. नाही नाही ठीक आहे, आम्ही देतो. सुहाना सफर और ये मौसम हसी, हमें डर है हम खो न जाए कहीं. अधिपती, खाली चला जरा, कशाला? काम आहे. घावली सायकल? नाही घावली नाही, पण घावल. तुम्ही चला. मग कशाला उगाच येऊ खाली? थांबू दे मला जरा एकटंच. अहो असं काय करताय सा? चला तरी, बघा तरी काय आहे ते. आता सायकल सोडून मला दुसरं काय नको आहे. लई मोडथड झाली याची. जोडता नाही येणार? येईल की, पण त्याची गॅरंटी नाही घेऊ शकत मी. तुम्ही बघा ना जोडून प्लीज. प्लीज दादा. केव्हा पाहिजे? आज, आत्ता. ही सायकल बघून धाकले सरकार लय खुश होतील. तेच तर हवंय आपल्याला. बया कसल्या भारी आहेत ना हो सायकली. मला बी पाहिजे सायकल. थांब जरा, आधी अधिपतीसने निवडू दे. बोले सरकार, ह्या आमच्या शॉपच्या सगळ्यात बेस्ट सायकल्स आहेत. हे काय? सायकल? आपण ती नाही याच्यात. अहो पण तुम्हाला सायकल पाहिजे होती ना व? एकापेक्षा एक उंची सायकली आहेत. सिलेक्ट करा ना 1-2. नाही तर असं करा, समद्या ठेवून घ्या. हा समद्या ठेवा. काय आवडली का यातली कुठली?
चांगल्या आहेत. राऊंड मारा की. राऊंड काय मारू, या सायकली नको आहेत आईसाहेब. अहो पाहिजे म्हणलं ना व. पाहिजे आहे पण ह्या नव, ती सायकल पाहिजे. अहो सायकल सारखी सायकल, त्यात काय नगाला नग नको. काय फरक पडतोय? माझा जीव आहे त्या सायकल मध्ये. राणी म्हणतोय मी तिला. तीच सायकल पाहिजे आहे सर. परफेक्ट. मॅडम आता तुम्ही एक राऊंड मारून या. मला नाही येत सायकल चालवता. हसण्यासारखं काय रे त्यात? अहो मॅडम तुम्हाला सायकल चालवता येत नाही? हो, मग नाही चालवता येत तर नाही चालवता येत. खरंच मॅडम? तुम्हाला रॉकेट चालवता येतं? हो मॅडम, रॉकेटचं दुकान नसतं ना गल्ली बोळात. गप्पा बस, आगाऊपणा करू नकोस. मॅडम तुम्ही सायकल शिका ना. आणि काय शाळेत सायकलवर येऊ? हो या की, त्यात काय. का आगाऊपणा करतोयस? थांब, मी अधिपतींना फोन करते. अधिपती, आम्हासनी ना तुमचं हेच आवडत नाही. हा ताटा स्वभाव एकदा मनात घेतलं की तेच. असं नाही होत अधिपती. सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या नाही होऊ शकत. मी कुठं काय मागवलोय पण. अहो तडजोड करावी लागत्या. मन मानत नाही. मनाला तयार करा. पण माझा कुठं जीव चाललाय सायकल वाचून. राहू दे आई. अहो रडलायस तुम्ही. ती ह्या सायकलींसाठी नव्हत, तिच्यासाठी. अहो ती सायकल गेली, आता परत कधीच मिळणार नाही. हा ते माहित आहे मला. ह्यातली एखादी बघा की. बघा किती निळी किती चांगली आहे. नाहीतर ती मोठ्या टायरची ती पण चांगली आहे. नाहीतर असं करा ना, तुम्ही समद्या ठेवून घ्या. सगळ्या महागाच्या आहेत. तुम्ही लय करताय माझ्यासाठी आई साहेब. पण मला ह्याच्यातली खरंच कुठली सायकल नको आहे. मला सायकलच नको आहे आता. जाऊ दे की, आता आपल्या नशिबात नाही आहे ती सायकल. जाऊ दे, जसं असेल तसं. ठीक आहे, तुमची मर्जी. ए दादा, घेऊन जा सायकली सगळ्या. ए नाहीतर तुम्ही घ्या वाटून. हा, तुमच्या कामात येईल असं मी वापरणार नाही. तुम्ही घ्या. फॅक्टरीतनच फोन आहे बहुतेक. लेट झाला मला. येऊ मी आई साहेब. हा मास्तरीन बाई बोला, काय झालं? काही नाही झालं. असं का विचारताय? नाही, तुम्ही फोन केला म्हणताना म्हणलं काय झालं. काम आहे माझं. कमल, नाही, दुसरं काम होतं. दुसरं काय काम आहे? तुम्हाला वेळ आहे का आत्ता? हा आहे की. का हो? मग येता जरा. कुणीकडं? मी तुम्हाला पत्ता पाठवते, तिकडे या. आणि काय, तुम्ही या तर मग बोलू. बर, पाठवा येतो. मिताली, विनय, तुम्हाला माहिती आहे ना आपल्याला काय करायचंय? त्यांचं वागणं काय आम्हाला कळतच नाही. काय एवढं सोनं लागून राहिलंय ते सायकलीला? ताई, मला असं कळलं का त्या सायकलवर ना मास्तरीन आणि अधिपती दोघं बी बसून परत घरला आले होते. ती सायकल लई प्रिय हाय अधिपतीसनी, म्हणून तीच सायकल अधिपतीसनी पाहिजे. कुणी सांगितलं तुला हे? अधिपती जेव्हा सायकल संगत बोलत होते ना, तेव्हा मी माझ्या
सौताच्या कानाने ऐकलं. हा होय. मग तू हे आमासने का नाही सांगितलंस? मी घाबरले होते. दुर्गे, काय ताई? तू गायब केलीस सायकल. ताई ते म्या ते केली असशील तर चांगलंच केलंस. चांगलं केलं म्या. बया मला वाटलं तू चिडशील ताई. तूच गायब केलीस ना? वाय ताई म्याच केली. सायकल गायब केली तशी मास्तरनीला गायब करायची येळ आली. तेच तर केलं होतं का नाही म्या? तुझी येळ चुकली. पर गायब म्हणजे? दुर्गे, माणूस मारून त्याची आठवण मारता येत नाही. ती मनातून गायब झाली पाहिजे. माणूस जगातून गेला तरी त्याची आठवण राहतेच, मनात घर करून राहते, कधीच जात नाही. त्यामुळे मास्तरनीला अधिपतींच्या मनातून गायब करायचं आहे. काय झालं? धाकले सरकार, सायकल सापडली का? दुचके, तू आणि जखमीवर मीठ चोळू नकोस. नाही म्हणजे आपलं सहज विचारलं. सहज विषय आहे त्यो, हार्ड विषय आहे त्यो. पण फार वाईट झालं. कशी हरवली तुमची सायकल? काय पळवली कुणी? कोणी पळवली पण? आणि तुमच्या लक्षात नाही आलं? नाही आलो लक्षात. काय माहिती कुणी पळवली काय. जाऊ दे, माझं नशीबच बेकार आहे. जाऊ दे. सायकल हरवली म्हणून नशीब बेकार? सायकल नव्हती नुसती माझ्यासाठी, ती आठवण होती. राणी म्हणत होतो मी तिला. जाऊ दे, तुम्हाला सांगून काय फायदा नाही. नेली कुणीतरी, गेली. विषय हार्ड झालाय. तुम्ही आता चेष्टा करताय माझी इथं. कुणीकडे गावली? शपथ, अहो जीव जायची वेळ आली इथं. काय लिहिलं? अधिपतीची राणी. अरे नाद पंड्या.